मित्रांनो, मांजर सकाळी 8 वाजल्यापासून गायब होती आणि या महिन्यामध्ये आपल्याला 30 तारखेला 1 वर्ष होणार दुकानाला. पण तेच 1 वर्ष तितकं चांगलं आहे तितकंच कडूसुद्धा आहे, कारण की आमचा एक माणूस आमच्यासोबत नाही आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. खूप ट्राय केलं मी सकाळी लवकर उठायचं. अराउंड 5 or 4:30 खूप ट्राय केलं, बट आय वॉज नॉट एबल टू गेट अप ॲट दॅट पॉईंट. अँड आता 6:30 झालेत. सो सगळ्यात पहिले न काही टाईमपास करता मी पटकन जिमला चाललो आहे. लेग्स हेड जिम. आज लेग्स आहेत. 1 तासामध्ये माझं सगळं वर्कआउट होतं पटापट. 45 मिनिट्स मॅक्स लागतात मला. ते झाल्यानंतर लेट्स गेट बॅक होम आणि पूजा वगैरे करून सकाळी 8 वाजताच मी आदित्यचा क्लास ठेवला आहे. आदित्यचा क्लास जास्त टाईम ठेवणार आहे मी आज 1 वाजेपर्यंत. मग तिथे मी माझा अभ्यास पण करेल. अँड वन्स आय एम होम ऑल्सो ॲट दॅट टाईम ऑल्सो आय विल स्टडी. तर मग ट्राय करेल मी आज 9 आवर्स कंप्लीट करायचं. लेट्स सी हाऊ इट गोज. मित्रांनो, सकाळी सकाळी माझ्या मांजराचा धुडकूस बघा काय चालू आहे. बिलकुल झोपून देत नाही. फुल टाईमपास चालू आहे. फुल टाईमपास. डोक्यावर ये, खांद्यावर ये, पायावर चढ. इथून चढते अशी वर आणि डायरेक्ट खांद्यावर येऊन बसते. ती बघ अशी बघते बघ. फुल एकदम अटॅक मोडमध्ये. ओ माय गॉड. मित्रांनो, सकाळ सकाळ मौत को छू के टक से वापस आ गया हूँ मैं. इथपर्यंत आलं होतं. खूप दिवसानंतर एवढी रिक्वेस्ट करून मम्मीने आज फायनली डिसाईड केलं की मला ती घावणे बनवणार आहे. मम्मी, हे कांदा नको कापू मम्मी, त्यामध्ये घावणं पाहिजे मला. नको ना, मला उत्तप्पा नाही पाहिजे. अरे मी त्याला नाही टाकत आहे, तुला कळत नाही का रे? मग काय करणार आहेस त्याचं? तव्याला लावायला पाहिजे. तव्याला लावून काय होतं? त्याने काय होणार आहे? काय पण गोपिता खुशी के बदले खुशी नहीं मिलती, क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती. क्यों? व्हाय? बोलो भाई. मित्रांनो, मांजर सकाळी 8 वाजल्यापासून गायब होती आणि 8 ते 1 वाजेपर्यंत ती गायब होती. आम्ही सगळीकडे शोधायला गेलो तिला. खूप शोधलं, बिलकुल भेटत नव्हती. खूप टेन्शन झालं आम्हाला. मम्मीनी पण देवाला नवस वगैरे बोलला आणि खूप शोधलं त्याचं, आणि नवस पूर्ण झाला. आमची मांजर भेटली. आता ती खेळती आहे कामधंदे नसल्यासारखे. हाच एक मोठा प्रॉब्लेम झाला आजच्या दिवसामध्ये. ज्यांनी क्लासला गेलो मी तर आदित्यला काही शिकवू नाही शकलो नीट. म्हणजे शिकवलं पण एवढं नाही. मग अभ्यासामध्ये मन नाही लागलं. खूप जास्त टेन्शन. आता आम्ही चाललो दुकानामध्ये. जी 24 भजीपावची ऑर्डर होती, म्हणजे 24 पेअर्स म्हणजे 48ची, ती आता 60ची झाली आहे. तर मग आता जास्त ऑर्डर आहे, तर मग जास्त कांदे कापायला लागतील परत. तेच आता बघूया परत जाऊन. हां मम्मा. मित्रांनो, मांजर परत हरवू नये म्हणून मम्मीने आता हे करायचं डिसिजन घेतलं आहे. आता झोपली तर घेऊनच झोपणार तिला. हरवली म्हणजे भयानकच हरवली. एवढ्या वेळात मी खोपोलीला जाऊन आली असती. 4 तास गायब होती मांजर. 4 तास. जास्त. 4 तास. 8 ते 1. 5 तास. हो. चला मित्रांनो, आता कांदे कापूया. 48 भजीपावची ऑर्डर आहे आपल्याला. कांदे बटाटे आहे तेवढे बस. आता फटाफट कांदे कापूया. रामला मटारची भाजी बनवली. ओके मित्रांनो, बराच वेळ झाला मी कांदे कापतोय. अजून थोडी कांदे सोलायचे बाकी आहेत. तर एवढे मी कांदे सोलले आहेत, दिसू शकतात तुम्हाला. तर जेवढा वेळ झाला आहे तेवढ्या वेळापासूनच ही मांजर माझ्याजवळ बसली आहे. दिसेल तुम्हाला ही किट्टू. इथेच बसली कधीपासून, हालतच नाही आहे. फक्त एक एक कांदा बघते की एक एक कांद्याची सालं ह्या पिशवीत चाललेत आणि कांदे तिकडे चाललेत. एवढंच तिचं काम आहे. दुसरं तिला काही काम नाही आहे.
आज तिने खूपच जास्त डोक्याला ताप दिला होता. पण आता तिचे अड्डा आम्हाला कळालेला आहे की कुठे गायब होती ती. तर आता बघूया कुठे गायब होते पुढे जाऊन, म्हणजे तिथेच तिला शोधायला. मम्मी तर अक्षरशः खालच्या देवाजवळ नवस बोलून आली की मांजर भेटू दे, नारळ फोडते तुला. आता ती भेटली आहे, आता नारळ चढवून येतो थोड्या वेळाने, नवसपूर्ती करायला लागेल. मम्मी झोपली आहे आता आणि सगळं काम करून घेतो पटापट. कांदे तरी कापतो. कांद्यांची जास्त मोठा प्रॉब्लेम असतं, कारण की कापण्यापासून लोक थांबत नाहीत, लोकांना खूप घाई असते. तर मग आता हे जरा जास्त सोलून ठेवतो, जास्त कापून ठेवतो, म्हणजे काय टेन्शन नाही. सो गाइस, as you can see, we have just opened the shop right now. स्टार्ट करू? ओके. आणि दुकान चालू होताच अजून फर्स्ट प्रोडक्ट पण बाहेरनं आलेत. तर खूप जास्त गर्दी आहे लोकांची मागे पुढे. लोकांनी ऑर्डर्स पण देऊन गेले आहेत. सो फटाफट आपल्याला आता ते ऑर्डर्स कंप्लीट करायचे आहेत. देन वी ऑल्सो हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू डू राईट नाव. बघू फटाफट किती होऊ शकतं तेवढं करूया. सो लेट्स गो. उन्हाळीचे 5 वडापाव आहेत. मम्मी उन्हाळीशी बोलते का? उन्हाळी काय बोलते? मला काम करू का बोलत बोलते. जर एक फोन तरी कर तिला. तर वडापावच पाहिजे ना. कांदा भजी पण आहे ना. कांदा भजी पण आहे. तुझे किती पार्सल करू? आणि हा 7वा ना असेल. हां ठीक. मम्मी अजून पाहिजे वडापाव. अरे देवा. वडापाव पॅक हो रहा है. हाँ मुझे पता था. काय बोलली? मम्मी या पोराचे 6 सोड ना. मम्मी या पोराचे 6 सोड. नहीं रुक मम्मी, ऐसे 6 सोड. 7 ना. हे पकड़. एक और तू दे. तू मम्मी काय करू? अरे देऊन टाकू 6 वडापावाला. देऊन टाकतो त्याला. थांब ना 2 मिनटं थांब ना. 2 मिनिट रुक ना.
अरे ये तेरे पहले का ऑर्डर है, सबसे पहले का ऑर्डर है ये। 2 मिनट रुक। येस, तुमचे 3ला 2 मिनटं थांबा। इफ्तारी वालों का ही ऑर्डर है ना ये सबका। मम्मी आता पहिले बघ याचे 6, ठीक आहे। हाँ हाँ हाँ, पुनानी से देतो मी। रुक जाना सत्यम भैया, सब लोग रुको। कैसे हैं? मंगल आता है ना। हाँ, ये दोनों साथ साथ। हाँ मित्रांनो, खूप जास्त गर्दी दुकानामध्ये आज। आ जाओ आ जाओ, खूपच जास्त गर्दी आहे। हाँ मम्मा, भाजी है। So that today's condition is lot more busier than yesterday and all this in this whole month actually. It has been very difficult and customers are not at all holding, they are always in rush. So to keep everyone intact is very difficult. Now I don't have any other option left. So I'm just working my hands very fast. मित्रांनो, एवढी गर्दी आहे ना की काय सांगू मी तुम्हाला, खूप जास्त आज लोक आले। मित्रांनो, आमचे आज हात कमी पडतात पूर्ण काम करण्यासाठी, तर आमचे कस्टमर्स लोक पण मदत करायला लागले। कांदा भजी पाव किती? कांदा भजी पाव 20, पण देतो मी तुम्हाला 1 मिनटं। हे इकडे बघा, ते सगळे मला हेल्प करतात आता। तुम्ही बघू शकता आम्ही खूप जास्त बिझी आहोत इथे।
कस्टमर हमारे बैठे कांदा काटने. So guys, we are almost done with today's job. Every material has been finished, and it was very tiring, as you can see from my face and Mama's face. Mama, आणि कसं मराठी वडापाववाली नाही Mama, hi बोल. मित्रांनो, आता कस्टमर्स लांबून खायला यायला लागले आहेत आपल्या दुकानामध्ये आणि इतकी गर्दी असते, आता लोक वेट करतात. आम्हाला खूप जास्त प्रेशराईज फील होतं की आता आम्ही काय करू. आज आम्हाला हातच कमी पडले पूर्णपणे. तर आमच्या सगळ्या कस्टमर लोकांनी आम्हाला मदत केली. जे पार्लरचे कस्टमर आहेत, आमचे रेग्युलर येतात, ते लोकांनी बसले इथे, त्यांनी कांदे कापून दिले, मिरच्या तोडून दिल्या आणि मग नंतर त्यांनी त्यांची ऑर्डर सांगितली, मग ते घेऊन गेले त्यांची ऑर्डर. तर आजचा असा दिवस होता दुकानामध्ये. खूप इंटरेस्टिंग, खूप एक्सायटिंग, खूप चांगला दिवस गेला. आता घरी जाऊया थोड्या वेळाने. मांजरीचा मसाज चालू आहे. माऊचं मजा मॅनिक्युअर पेडिक्युअर चालू आहे. आयब्रोज करायचे माऊच्या. नको हे काय पण दिवस. तर मित्रांनो, असा होता आज आमचा दिवस. खूप एक्सायटिंग, लॉट्स ऑफ ॲडव्हेंचर. मांजर हरवली, मग मांजर भेटली, मग माझे आज गोल्स कंप्लीट नाही झाले अभ्यासाचे. आय वॉज नॉट एबल टू कंप्लीट अराउंड 8 or 7 hours of study. दॅट इज समथिंग विच आय एम रिग्रेटिंग नाव. कारण की मांजर नसते हरवली तर मी थोडा तरी ॲटलिस्ट आय वुड हॅव स्टडीड. नंतर मग कस्टमर लोकांनी मदत केली. तुम्हाला हे सगळं नवीन वाटत असेल बघायला, बट हे मी रेकॉर्ड नव्हतं करू शकत. एवढे दिवस झाले आता माझ्याकडे इक्विपमेंट्स आहेत, सो आय एम रेकॉर्डिंग. सो अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खूप चांगल्या होतात आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील. कस्टमर लोकांना आणि आमचं प्रेम बघून तुम्हाला खूपच चांगलं वाटेल. आणि त्यांना काही सांगायची गरज लागत नाही की तुम्ही आम्हाला मदत करा. ते स्वतः येतात, ते स्वतः बसतात आणि ते स्वतः कांदे वगैरे कट करतात किंवा स्वतःची सर्व्हिस करून घेतात. तर असे कस्टमर्स आहेत आमच्याकडे. आणि हे आत्ताच नाही आहे, हे जेव्हा मम्मी आणि पप्पा दोघंजणं चालवायचे दुकान तेव्हापासून हे असंच चालत आलं आहे. आणि या नवीन ठिकाणी आपण असंच करतो आहे. आणि ह्या महिन्यामध्ये आपल्याला 30 तारखेला 1 वर्ष होणार दुकानाला. पण तेच 1 वर्ष जितकं चांगलं आहे तितकंच कडूसुद्धा आहे, कारण की आमचा एक माणूस आमच्यासोबत नाही आहे. आणि आपण खूप लवकरच 300 सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचलो आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की प्लीज तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. या मंथमध्ये वी हॅव टू हिट द टार्गेट ऑफ 500 सबस्क्रायबर्स. सो लेट्स गो अँड कीप सपोर्टिंग मी. थँक्यू सो मच.